अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला आहे। यामुळे अहिल्यानगर कल्याण महामार्ग सध्या बंद असून पर्यायी महामार्ग असणारा वारुळाचा मारुती येथील पूल देखील पाण्याखाली गेला आहे। या पुराच्या पाण्यामध्ये जलपर्णी वाहून आल्यामुळे पर्यायी मार्गावरील पूल पाण्याखाली जात असल्याचे पाहून या भागातील माजी नगरसेवक श्याम अप्पा नळकांडे यांनी महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभागाला याबाबत माहिती दिली। त्यानंतर महापालिकेच्या वतीने गेल्या 1 तासापासून 2 जेसीबींच्या सहाय्याने पुरात वाहून आलेली जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून पर्यायी मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। यावेळी बोलताना माजी नगरसेवक श्यामप्पा नळकांडे म्हणाले की पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पाणी पातळी वाढत आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते आणि महापालिकेने तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने जलपर्णी हटवण्याचे काम सुरू केले आहे। त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे। अहिल्यानगर शहर आणि शहराच्या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये काल संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि त्यामुळे आज दुपारपासून सीना नदीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली। शहरातून जाणारा विशाखापट्टणम कल्याण राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जो पर्यायी पूल केलेला आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे आज दुपारी 3 वाजल्यापासून त्या रस्त्याची वाहतूक बंद आहे आणि आता आपण या ठिकाणी पाहतोय वारुळाचा मारुती हा जो पूल आहे यावरून वाहतूक सुरळीत आहे। या पुलाच्या बाजूने सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन नैसर्गिक प्रवास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे। आम्हाला या भागातील लोकप्रतिनिधींनी संपर्क केल्यामुळे आमची यंत्रणाने आम्ही ताबडतोब या ठिकाणी हजर झालो आणि आता पाहतायत या ठिकाणी 2 जेसीबी ट्रॅक्टर आणि पोकलेन काम करून नदी प्रवाहातली पुलाला अडलेली जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि नागरिकांना कुठेही अडचण येणार नाही याची महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने शहरवासियांना आम्ही आवाहन करतो की सीना नदीच्या आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्रामधील नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेची जीविताची खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी आणि शहरामध्ये कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महानगरपालिकेचं प्रशासन रात्रंदिवस आम्ही सतर्क आहोत। आमचे मोबाईल नंबर्स आहेत, आम्हाला केव्हाही तुम्ही संपर्क करू शकता आणि स्वतःच्या मालमत्तेचं आणि जीविताचं रक्षण करावे। महानगरपालिकेला आपल्याला अहोरात्र मदत करेल। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।